तर मिश्र कणातील पुढचे पॉईंट पाहूयात. तर प्रथम पॉईंट असणार तो म्हणजे चतुरोशन. चतुरोशन काय असणार तर त्रिकटूमध्येच पिंपळमुळे ॲड केले तर मिळणार आहे ते म्हणजे चतुरोशन. तर त्रिकटू म्हणजे कोण होते तर सुंठ, मरीच, पिपळी. तर चिंट याचबरोबर यामध्ये पिंपळमूळ ॲड केले त्यालाच काय म्हणतात तर कणामूल पण म्हणतात. त्या ते दोन्ही ते चारही मिळून बनतात चतुर्उशन असते. तर आता पुढचा पॉईंट पाहूयात. तर पंचकोल. पंचकोल काय असते तर षडूषण मायनस मरीच इक्वल टू पंचकोल. तर षडूषण काय आधी पाहूयात त्यासाठी. तर षडूषण काय असणार तर पंचकोल प्लस मरीच म्हणजेच काय तर सुंठ. पंचकोल कोणते तर हे वरील सर्व घटक प्लस त्यामध्ये मरीच म्हणजे काय असणार एकत्रितपणे पाहिलं तर सुंठ, मरीच, पिपळी प्लस चवक, चित्रक प्लस पिपळी मूळ. ह्या सहा जणांना मिळून म्हणतात ते षडूषण. यामधील जर मरीच पार्ट फक्त काढला तर असणार आहे ते म्हणजे पंचकोल असणार आहे. थोडक्यात पंचकोलमध्ये फक्त पंचकोल आणि षडूषण सेम म्हणजे फक्त एक मरीचचा दोघांमध्ये डिफरन्स असणार आहे. तर पुढचे घटक पाहूयात. म्हणजे तसे पाहायला गेलं तर त्रिकटू, चतुरूषण, पंचकोल, षडूषण हे सर्व एकच सेम घटक आहेत. फक्त एक एक घटकद्रव्याचा फरक आहे यामध्ये. एवढा फार मोठा असा फरक नाही आहे. तर पुढचा घटक पाहूयात तो म्हणजे आहे त्रिफळा. त्यालाच फलत्रिक किंवा वरा देखील म्हणतात. तर यासाठी जे असणार तर हे सर्व घटक असणार आहेत ते म्हणजे असणार आहेत की आम्लकी, हरितकी, बिबितकी यांना आपण त्रिफळा म्हणतो. हे समप्रमाणात घेतले म्हणजे देखील त्रिफळा म्हणतात. तर काही आचार्यांच्या मते काय आहे तर आम्लकी हे असणार आहे 4 भाग, हरितकी असणार आहे ते 1 भाग, बिबितकी असणार ते 2 भाग. त्यासाठी आपण 412 हे शब्द देखील ध्यानात ठेवू शकतो. ते म्हणजे आम्लकी हे 4 भाग, हरितकी 1 भाग व बिबितकी 2 भाग असणार आहे. तर हे असणार आहे त्रिफळासाठी. तर काही आता दुसरे काही त्रिफळाचे उपप्रकार ते म्हणजे जसं की मधुर त्रिफळा. मधुर त्रिफळामध्ये कोणते घटक येतात तर द्राक्षा, काश्मीरी, खर्जूर. हे MCQ दृष्टीने पाहू शकता कारण यामध्ये हे स्पेसिफिक विचारले तर विचारू शकतात. तर यामध्ये हे काय करतात मधुर त्रिफळा तर पित्ताचे शमन करतात आणि तसेच त्याचबरोबर ते काय करतात बल्य, बृहण, वृक्ष हे कार्य देखील करतात. दुसरं असणार ते म्हणजे स्वल्प त्रिफळा. स्वल्प त्रिफळा म्हणजे काय तर त्यामध्ये कोणते घटक आहेत तर काश्मीरी, परुषक, खर्जूर हे काय करतात वात आणि पित्ताचे शमन करतात. त्याचबरोबर त्यांचे कार्य काय तर बल्य, बृहण. तिसरा असणार तो म्हणजे सुरभी त्रिफळा. तर यामध्ये कोणते घटक येतात तर जायफळ, सुपारी, लवंग हे काय करतात तर लवंगावरूनच लक्षात येईल की मुखदुर्गंधी नाशक आहे तसेच मुखवैषध्यकर आहे. हे सर्व घटक त्यामध्ये उपयुक्त असतात. तर हे त्रिफळाचे काय उपप्रकार आहेत जे MCQला जास्त विचारण्याची शक्यता असते. अशी एक्झाम्पलमध्ये किंवा त्रिफळावर पूर्णपणे एक नुसतं त्रिफळा देतील आणि त्यावर SCQ म्हणून शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतील. त्यामध्ये देखील हे तुम्ही लिहू शकता. भरपूर यामध्ये लिहिण्यासारखे काही ठराविक पॉईंटवरूनच आपण पाहू शकता. यामध्ये भरपूर काही लिहू शकता आपण. तर पुढील घटक पाहूयात. तो म्हणजे असणार आहे त्रिमध. त्रिमध म्हणजे तो बी इतका अवघड नसणार. त्यामुळे 3 घटकद्रव्ये ॲज इट इज तुम्ही करू शकता. तो म्हणजे कोणता तर वेडंग, मुस्ता आणि चित्र यांना एकत्रपणे त्रिमध असे म्हणतात. फार अवघड नाही. ज्याला जास्त नाव आहे त्यालाच आपण जास्त ट्रिका बनवण्यात ज्याला फार कमी नाव आहे त्याला जास्त ट्रिका बनवायची भानगडीत पडू नका मित्रांनो. तर ते ॲज इट इज देखील वाचले तरी ध्यानात राहतात कारण हे रेग्युलरली आपल्याला औषधी कल्पनच्या ह्याच्यामध्ये देखील वापरण्यात पाहायला मिळू शकतात. तर पुढचा पाहूयात तो असणार आहे चतुर्भुज. तर चतुर्भुजमध्ये कोणते 4 घटक आहेत तर एक वाक्य ध्यानात ठेवा त्यासाठी. चंदूने काय केले तर मेथीला 4 ओवा व 4 काळे जिरे खाण्यासाठी दिले. चंदू होता त्याचे मित्र किंवा मैत्रीण म्हणू शकतो की त्याने काय केलं मेथीला तर 4 ओवा व 4 काळे जिरे खाण्यासाठी दिले. 4 वरून आपण काय लक्षात ठेवू शकतो की चतुर्भुज होते. तर चंदूवरनं काय लक्षात ठेवू तर चंद्रशूर त्यालाच अळीव देखील म्हणतो. मेथीवरून काय देणं ठेवू शकतो तर मेथिका त्यालाच मेथी म्हणतात. तसेच 4 ओवावरून ओवा त्यालाच यवानिका म्हणतात. तर 4 काळे जिरे हे स्वतः घटक आहे तर त्याला कालजाजी देखील म्हणतात. हे 4 घटक एकत्रितपणे ह्यांना आपण काय म्हणतो तर चतुर्भुज असे म्हणतो. एकदम सोपे वाक्य होते. त्यानंतर पुढचे घटकद्रव्य पाहूयात तर त्रिजात काय आहे तर दालची, एला, तमाला या तिघी काय तर बेस्ट फ्रेंड्स आहेत. हे वाक्य ध्यानात ठेवा किंवा ॲज इट इज ध्यानात ठेवू शकतं की एक सोपं एक रिदम ध्यानात ठेवू शकतो की तेजपत्र, तोक, एला असे देखील लक्षात ठेवू शकतो. तमालपत्राचं तेजपत्र पण म्हणतात. तोक म्हणजेच दालचिनी आणि एला ह्या आहेत. तर ॲज इट इज एक रिदम देऊ शकतो की तेजपत्र, तोक, एला
हे पण कंटिन्युअसली आपल्याला रसशास्त्रामध्ये देखील कल्पांमध्ये त्रिजातक आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढचं पाहूया चतुर्जात. चतुर्जात काय असणार तर त्रिजातमध्येच नाग केशर जर ॲड केले तर यांना एकत्रितपणे चतुर्जात म्हणतात. ते कोणते तर तेजपत्र चौक याला प्लस नाग केशर या जे रिदममध्ये देखील तुम्ही करू शकता. तर पंचतिक्त. पंचतिक्तमध्ये काय असणार तर 5 घटक द्रव्य असणार तर ते कोणते तर आडू पडवळणे रिंगणीला निंबाच्या रानात पंचतिक्त गोळ खाण्यास बोलावले. एक वाक्य आहे की कोण आहे तर आडू पडवळ होता, त्याने काय केलं रिंगणीला काय केलं तर निंबाच्या रानात बोलावलं. कशासाठी तर पंचतिक्त गोळ खाण्यासाठी बोलावले. त्यावरून पंचतिक्तवरून आपल्या लक्षात येते की हे गोळ पंचतिक्तची ट्रिक आहे. तर आडू पडवळ काय तर आडू म्हणजे आडूळसा असणार आहे, पडवळणे म्हणजे पडवळ किंवा कडू पडवळ म्हणू शकतो. तिक्तवरून लक्षात आहे कडू, कडूवरून कडू पडवळ असणार आहे तर पटोलपत्र देखील म्हणतात. रिंगणीवरून रिंगणी ॲज इट इज देण्यात ठेवू शकतो, त्यालाच निदिक आपण म्हणतात. निंबाच्या रानात, निंबाच्या रानातवरून काय तर निंब मूल त्वक, निंबाच्या मुळाचे त्वक देण्यात ठेवायचे. पंचतिक्तची ट्रिक असल्यामुळे ते नाव आपण ॲड केलं त्यात. गुळवरून काय लक्षात ठेवू शकतो तर गुळवेल, गुळवेल म्हणजेच गुडची पण म्हणू शकतो. हे होते पंचतिक्त. आता नंतरचे पाहूयात ते आहे त्रिकार्षिक. त्रिकार्षिक म्हणजे काय तर त्यासाठी एक सोपे वाक्य ध्यानात ठेवू शकतो आपण की नागाच्या अतिविषामुळे कर्षण होते. तर नागाच्यावरून काय लक्षात ठेवतो तर नागर, नाग केशर नाही तर नागर, नागरवरून त्याला शुंठी पण म्हणतो आपण. अतिविषा, अतिविषा शब्दातच आहे तर ते ॲज इट इज घेऊ शकतो. मुळे, मुळे शब्दावरून मुस्ता ध्यानात ठेवायचे आहे. तर हे होते त्रिकार्षिक. आता शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे चातुर्भद्र. चातुर्भद्रमध्ये काय तर त्रिकार्षिक जे आता आपण पाहिले आणि शेवट त्यामध्ये गुडची ॲड करायची आहे. तर चातुर्भद्र कोणतं तर त्यामध्ये पूर्णपणे त्रिकार्षिक प्लस गुडची तर काय नागर, अतिवेशा, मुस्ता हे झाले त्रिकार्षिक आता आपण पाहिलेल्या ट्रिकनुसार. आणि त्यामध्ये गुडची म्हणजे गुळवेल ॲड केले की एकत्रितपणे चातुर्भद्र असे तयार होते. तर हे होते काही मिश्रक गणातील महत्त्वाचे पॉईंट्स जे एक्झामला विचारले जातात आणि जे आपण मेन घटक द्रव्य जे ते ट्रिकच्या स्वरूपात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बाकीचे थिअरी पोर्शन जो असतो तो एकदा वाचला तरी लक्षात येतो, त्यामध्ये फारसं अवघड नसते, पण जे घटक द्रव्य असतात ते पाठ होण्यास अवघड जात असते, त्यामुळे आपण हे ट्रिकच्या स्वरूपात केले आहेत. तर हे होते मिश्रक गण द्रव्यगुण भाग 1 मधील. तर हे मिश्रक गणाचा टॉपिक आता आपला संपत आहे.